घ्या 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 महाराज. तो पण माझे कागदपत्र येतात तुम्हाला देण्याकडे. आधी देऊन टाका. सर आप वाटून दे. व्यवस्थित माझा आवाज सगळ्यांनी देवात नाव घ्यायचं बरं का. श्रीराम जय राम जय जय राम. 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 आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. आज हमारे धर्मश्री के प्रांगण में मैं हमारे सभी पत्रकार बंधुओं का हृदय से स्वागत करता हूं. सबसे पहले मुझे एक समस्या ये है कि आप लोगों में कुछ मराठी के होंगे और कुछ हिंदी के होंगे, तो मैं दो ग्रुप भी बाद में कर सकता हूं. मैं आपके साथ पूरा न्याय करूंगा. तो आप बोलिए पहले हिंदी में करूं या मराठी? मराठी 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 पहले. आपण महाराष्ट्रात आहोत तर मराठी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हमारे मराठी बंधुओं ने आग्रह किया है कि मैं मराठी में बोलूं, म्हणून मी आधी मराठी मध्ये बोलणार आहे. फिर भी एक बात बतला देता हूं कि यदि कुछ हिंदी भाषा में ही चाहते होंगे, मैं मराठी का पूरा होने के बाद में उनके लिए भी समय दूंगा. आपको जितना समय चाहिए उतना मैं दूंगा. बस आपसे मेरी एक खाली प्रार्थना है कि वो एबीपी के विशाल पांडे ने जिस प्रकार का असभ्य व्यवहार किया, ऐसा व्यवहार आप न करें. मैं अयोध्या में मीडिया फ्रेंडली माना जाता हूं. मैं सबको समय देता हूं, सबके साथ सहज मिलता हूं. तो इस बात को ध्यान में लेकर के आप भी सौजन्य का व्यवहार करें. आपको जितना समय चाहिए उतना मैं दूंगा. मराठी में पहले बात कर लूंगा, फिर हिंदी वाले हिंदी चाहते होंगे उनके लिए हिंदी में भी बात करूंगा. तर आता आपण मराठी सुरू करूया, ठीक आहे ना? हां. सर्वात पहिल्यांदा मला आज तुम्हाला बोलवावंसं वाटलं, याचं कारण काल सगळीकडे हुलचटपणानं एक बातमी पसरवली जात होती की कोषाध्यक्ष राजीनामा देण्याच्या विचारात आहेत. उन्होंने मन बना लिया है. असं म्हणायला कुठल्याही प्रकारचा आधार नाही. मी असं कधी म्हटलं नाही, मी असं कधी व्यक्त केलं नाही, मी असं कधी म्हणणार सुद्धा नाही. कारण मी छत्रपति शिवाजी महाराजांचा अनुयायी आहे. मैदान छोड़ करके भागेंगे नहीं, हम सारी समस्याओं को सुलझा करके रहेंगे. इतना ध्यान में रखना. आता या ठिकाणी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मला हे सांगायचं आहे की याच ठिकाणी बोलवण्याचं एक कारण आहे. हा आमचा धर्मश्री निवास आहे आणि इथे मी 1993 पासून निवास करत राहिलेलो आहे. हा अपार्टमेंट आहे. यामध्ये 10 फ्लॅट आहेत. 10 फ्लॅटपैकी एका फ्लॅटमध्ये मी राहतो आणि 3 फ्लॅटमध्ये
आमच्या वेगवेगळ्या ट्रस्टची ऑफिसेस आहेत आणि एकामध्ये किचन आहे जे आपण इथे त्याच्याजवळ आपण बसलेलो आहोत. अपार्टमेंटच्या 10 फ्लॅटपैकी 5 आमच्या संस्थांचे आहेत. यातल्या काहीही माझ्या नावावरती नाही. माझ्या नावावरती संपूर्ण जीवनामध्ये एक वीटही नाही. ते नीट नोंदून घ्या. फक्त एक बँक अकाउंट माझ्या नावावरती आहे. त्याखेरीज माझ्या नावावरती काहीही संपत्ती नाही, कधीच नव्हती. तरी पण जी न्यूजवाल्यांनी खुरचटपणानं त्यांच्या एका पत्रकाराला इथे पाठवून, तो अशुद्ध हिंदी बोलणारा मराठी पत्रकार होता, मला ठाऊक नाही तो इथे आहे की नाही, मला जाणून पण घेण्याची इच्छा नाही, पण त्यांनी ते पुन्हा 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 दाखवलं. मी त्यांना माझी स्पष्टीकरणं पाठवल्यानंतरही दाखवलं. आणि म्हणून हे एकदा आपण लक्षात घ्यावं. याकरता मी तुम्हाला आमच्या या साध्या भोळ्या धर्मशीच्या प्रांगणामध्ये बोलवलं. आपण आलात, आपलं सर्वांचे आभार आहे. आता महत्वाची गोष्ट अशी की कोषाध्यक्ष पदाचा राजीनामा मी द्यावा अशा प्रकारचं मी कधी ध्वनीतही केलं नाही. तरी पण ती वार्ता पसरते आहे आणि म्हणून त्याचं स्पष्टीकरण लोकांना वेळेवरती जाणं आवश्यक आहे. अनेक लोकांचे मला फोन येऊ लागले, मेसेज येऊ लागले की तुम्ही असं का करताय. म्हणून मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, अशा प्रकारचा माझा विचार नाही. तो विचार कधीही नव्हता. कारण ट्रस्टच्या सोबत उभं राहण्याची हीच वेळ आहे. जेव्हा संघर्षाची पाळी येते तेव्हा पलायन करणं हा आपला महाराष्ट्रातला स्वभाव नाही आहे. म्हणून मी ठामपणे उभा आहे आणि मी असाच ठामपणे उभा राहील. आता यानंतर तुम्हाला काही जे प्रश्न विचारायचे असतील त्या सगळ्या प्रश्नांची मुभा आहे. तो पहले यही चीज आप हिंदी में ब्रीफ कर दीजिए, फिर क्वेश्चन आंसर. ये ठीक रहेगा. ठीक रहेगा. नाही, तुम्ही राजीनाम्याचं तुम्हाला विचारते बातमीवर तुमचा खुलासा काय नेमकं ते एकदा सांगा. कारण तुम्हाला विचारते बातमी खरी आहे खोटी आहे काय तुमचं. मी तेच सांगतोय ना. मी आता तुम्हाला मराठीत कळलं नाही का तुम्हाला. नाही 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 तसं नाही महाराज, प्रॉपर स्टेटमेंट आलं ते पाहिजे. कळालं महाराज. विषय आता जे काही अयोध्येमधल्या ट्रस्ट मधल्या हे आता यांचं उत्तर देऊ द्या ना. बरं ठीक हा आहे. म्हणजे ते क्लिअरिफिकेशन झालं ना. माझा राजीनामा देण्याचा विचार नाही. सगळीकडे आलेली बातमी खोटी आहे बस. आणि ती कोणीतरी खोडसाळपणानं पसरवलेली बातमी आहे. संपलं. येस, थँक्यू. आता एक एक जण तुम्ही सगळं विचारा. जी चौकशी होते आहे अयोध्येमधल्या ट्रस्ट मधल्या गैरव्यवहारांची, तर त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? त्या चौकशीबद्दल SIT ज्या पद्धतीनं चौकशी करते आहे मी त्याच्याबद्दल समाधानी आहे. आणि आता तर हा उच्चतम न्यायालयामध्ये विषय गेलेला असल्यामुळे, सुप्रीम कोर्टात गेलेला असल्यामुळे मी अधिकच समाधानी आहे. चंपतराय यांचा राजीनामा घ्यायला हवा होता का? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला हा प्रश्न थोडा गडबडीचा आहे. त्यांचा राजीनामा जो आहे ना तो त्यांनी स्वेच्छेनं दिला आणि न्यासाच्या संविधानामध्ये, घटनेमध्ये अशा प्रकारची तरतूद आहे की राजीनामा दिल्यानंतर तो मान्य करण्याची आवश्यकता नसते. तो दिला म्हणजे तो आपोआप स्वीकारला गेला असो. हे पण त्यांनी जर त्यांना द्यावा लागला राजीनामा, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरंच देण्याची गरज होती की खापर त्यांच्यावरती फोडलं गेलं चंपतराय यांच्यावरती? खापर त्यांच्यावरती फोडलं गेलं असं पण नाही म्हणता येणार. कारण त्यांचा हलगर्जीपणा या सगळ्या गोष्टीला पुष्कळसा कारणीभूत आहे आणि हे त्यांच्या पण लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी स्वेच्छेनं दिलेला आहे. तो कुठल्याही दडपणाखाली दिलेला नाही. तुम्ही या सगळ्या ट्रस्टचे कोषाध्यक्ष म्हणून काम पाहताय, तुमची देखील जबाबदारी आहे का? तुम्ही ती जबाबदारी स्वीकारतायत का? ज्या पद्धतीने सगळं प्रकरण पुढे आलेलं आहे. कोषाध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी निश्चितपणे आहे. आता ते जरा लक्षात घ्या. कोशामध्ये आलेलं सगळं धन, त्याचा जमा खर्च, त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं हे सगळं माझं काम आहे आणि ते काम नीटपणे चालावं याकरता तिथल्या 3 चार्टर अकाउंटंट्सच्या खेरीज आमच्या ऑफिसमधनं दरमहा 5 दिवस त्या ठिकाणी चार्टर अकाउंटंट जातात आणि ते तपासून घेतात. हे लक्षात घ्या. आता हा मुद्दा झाला जे धन कोशामध्ये आलं, जमा झालं त्याच्याबद्दलचा.
प्रश्न जो आता उद्भवलेला आहे तो तिथे जे समर्पण केलं जातं म्हणजे ज्याला ते चढावा चोरी असं म्हणतात, जे वाहिलं गेलं, हुंडीमध्ये दानपात्रात टाकलं गेलं, त्याचा अपहार झाला. हा झाला हे खरं आहे, पण त्या गोष्टीशी त्या क्षेत्राशी माझा आधीपासून काहीही संबंध राहिलेला नाही. याचं कारण पण असं आहे की समर्पण होणं दानपात्रामध्ये ही रोजची प्रक्रिया आहे. त्याची मोजणी होणं हे रोजचं काम आहे आणि तिथले स्थानिक न्यासी हे काम बघत होते आणि मी प्रवासात असल्यामुळे आणि महिन्याकाठी 1-2-3 दिवस मी तिथे जात असल्यामुळे त्याची जबाबदारी त्या लोकांनी स्वीकारलेली होती आणि ते बघत होते. आणखी पण एक महत्वाचा मुद्दा आहे, केवळ त्यांच्यावरती हे अवलंबून नव्हतं, तर SBIला हे काम सोपवलेलं होतं. हे काम MOU करून SBIला स्टेट बँक ऑफ इंडियाला सोपवलेलं होतं, त्यांनी ते स्वीकारलेलं होतं. आता तुरुंगात जितके लोक आहेत हे लक्षात ठेवा, हे सगळे SBIचे एम्प्लॉईज आहेत. त्यांना सर्व्हिसला ठेवलंय ते SBIनं ठेवलेलं आहे, ते आम्ही ठेवलेलं नाहीये. आता काय होतं, आपल्यातल्या काही लोकांनी हा चांगला मुलगा आहे याला ठेवून घ्या अशी शिफारस केलेली असणार, ती केलेली पण होती. पण कोणी शिफारस केल्यानंतर जो एम्प्लॉयमेंट देतो त्याचं हे काम असतं की त्याचा पूर्वेतिहास काय आहे किंवा तो काय योग्यतेचा आहे किंवा नाही हे बघणं कुणाचं काम आहे, तुम्हीच सांगा मला. हे SBI बघते आहे. SBI हे भारत सरकारची अत्यंत प्रतिष्ठित बँक आहे आणि त्यामुळे त्या बँकेवरती विश्वास नाही ठेवायचा तर आम्ही आणखी कोणाला असं आणणार आहोत, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही जबाबदारी स्वीकारलेली आहे, तुम्ही जबाबदारी तुमची आहे असं तुम्ही माझ्या म्हणताय. कोशाच्या आय व्ययाची जमा खर्चाची जबाबदारी मी स्वीकारतो. नाही, पण आता या सगळ्या प्रकरणाची SIT चौकशी सुरू याची आहे. खंत मला आहे. पण तुम्हाला असं वाटत नाही की ती चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही त्या पदापासून बाजूला राहावं, कारण त्यावरती प्रभाव पडू शकतो या संपूर्ण चौकशीवरती. मी कुठलाही प्रभाव कोणावरती कधी टाकतच नाही. मी एकालाही एकही फोन केला नाही, मी कोणालाही काही सांगत नाही, तुमच्यापैकी कोणाला सांगणार नाही आणि माझी तरफदारी कुणी करावी अशी मला आयुष्यात कोणाकडनंही अपेक्षा नाही. मी नेहमी सत्याधिष्ठित आहे आणि सत्य हे स्वयंप्रकाशित असतं. महाराज तुम्ही आणि उलट सांगतो, आम्ही ह्याची चौकशी प्रभावित का करू? घडलेली जी गोष्ट आहे तो भगवान रामचंद्रांच्या सोबत केलेला गुन्हा आहे आणि त्यामुळे त्याची खंत आम्हाला आहे, त्याची वेदना आम्हाला आहे. त्यामुळे आम्हाला शर्मेनं मान खाली घालण्याची पाळी आलेली आहे आणि त्यामुळे अशा गुंड लोकांची चौकशी होण्याकरता आम्ही त्याला प्रभावित करणार नाही. गुन्हेगार कोणीही असो ते धरले गेले पाहिजे, त्यांची शुद्ध चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना अधिकाधिक दंड मिळाला पाहिजे. ही माझी प्रांजळ भूमिका आधीपासूनची आहे आणि त्यामुळे त्या चौकशीला प्रभावित मी करण्याचा प्रश्न येतच नाही. ज्यांचं सुपरविजन आहे त्यांची चूक आहे, लॅक ऑफ सुपरविजनमुळे हे सगळं एक्झॅक्टली झालंय. यू हॅव बीन पॉइंटेड इट. अशीच गोष्ट ज्यांची जबाबदारी होती तुमच्या सही त्यांनी कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला नको का याची? अगदी खरी गोष्ट आहे ना. आता मला तुम्ही हे सांगा, तिथल्या आमच्या न्यासींच्या वरती जबाबदारी होती, ते ढिले पडले, त्यांनी लक्ष दिलं नाही असं म्हणू आपण. SBI काय आहे, त्यांनी तिथे त्यांचे निरीक्षक रोज ठेवायला नको का? जेव्हा त्यांच्याकडे काम सोपवलेलं आहे. अरे गोष्ट अशी आहे की न्यासी कोणी असेल पण या सगळ्या यंत्रणांच्या मधनं या शिस्तीमधनं ते गेलेले नसतात. पण बँकवाले तर त्या शिस्तीचं पालन करणारे असतात, त्यांना ती शिस्त ठाऊक असते, त्यामुळे त्यांच्याकडनं ते अपेक्षित असतं. हे बँकवाल्यांना याचाही विचार करा. बँकवाल्यांना वाटलं नसेल ना की मंदिरामध्ये चोरी होऊ शकते म्हणून, रामाच्या मंदिरात ज्या रामाला सगळ्या देशातून देणग्या मिळालेल्या. बँकवाले हे प्रवचनकार नाहीयेत, कीर्तनकार नाहीयेत, बँकवाले असतात आणि त्यामुळे कुठे काय काय होऊ शकतं हे समजा होणार नसलं तरी पण होऊ शकतं अशा प्रकारे त्यांनी उभं राहिलं पाहिजे. तुम्ही ही आता दानपेटीतली मोजणी जी आहे पैशांची ती CCTV अंडर होत नव्हती का? काय हे जे पैसे मोजले जायचे अहो एम्प्लॉय कडून CCTVच्या अंडर होत होती. त्यावेळेस कसं लक्षात नाही ऐकून आलं? घ्या ना, मुद्दा तोच आहे ना साहेब. मी तेच सांगतो तुम्हाला. पण चोरी करणारे पण असे
हुशार लोक काही निघाले की त्यांनी काही काही प्रसंगी CCTVच्या आड उभं राहून अशा प्रकारच्या गोष्टी केल्या. हे सगळं नंतर उघडकीला आलं. महाराज याच्यामध्ये एकूण किती रक्कम चोरला गेली? सोनं, चांदी, रोख रक्कम याची काही आकडेवारी आहे का आपल्याकडे? काय आली? हे बघा, याची आकडेवारी जी अव्वाच्या सव्वा सांगण्यात येते ना, तो सगळा पराचा कावळा आहे. जे माझं व्यक्तिगत आकलन आहे त्या सगळ्या गोष्टी बघून त्याचं ड्युरेशन लक्षात घेऊन माझा हा तुम्ही ऑथेंटिक धरू नका बरं का, अंदाज सांगतो तुम्हाला प्रामाणिकपणानं, हा 3 कोटीच्या आसपास असला पाहिजे असं मला नीटपणे जाणवतं. याच्यामध्ये सोनं किती, चांदी किती? कारण काही माध्यमात 1400 कोटी गेल्याच्या अशा देखील बातम्या आहेत. या सगळ्या खोट्या आहेत. इतकं सोनं कोण टाकतं? बरं, स्वामी, तुम्ही कोषाध्यक्ष आहात आणि चंपतराव यांच्याकडनं हलगर्जी झाली, आता तुम्ही स्वतःच म्हटलेला आहात, पण त्यांच्याकडनं हलगर्जी झाली तशी तुमच्याकडनं पण त्यांच्या या कोषाध्यक्ष पदावर असून सुद्धा हिशोबाची तपासणी न व्यवस्थित हिशेबाची तपासणी नाही, हिशेबाची तपासणी उत्तम रीतीने चालू आहे. तरी त्याच्याबद्दल तुम्ही चंपतराव यांच्याबद्दल स्पष्ट भूमिका घेत नाही. जे कोशामध्ये आलं त्याचा संपूर्ण हिशेब आम्ही कधी म्हणून तुम्हाला तुम्ही लेखी देतो. आता ते सगळं मी मागवलंय, लिहून देतोय. त्याची जबाबदारी पूर्णपणे माझी आहे. पण चंपतराय दोषी आहेत. चंपतराय केवळ नाहीये, त्या ठिकाणी चंपतरायजींनी पण ते काम अनिल मिश्रांच्या वरती सोपवलं. ते बघत होते आणि त्यांचा हलगर्जीपणा झाला. पण त्यांच्यावर सगळ्यांवर कंट्रोल ठेवण्याचं काम सर तुमचं होतं ना, कारण तुम्ही कोषाध्यक्ष होतात, मग तुमची पण हलगर्जीपणा नाही झाला का? मी सांगितलं ना, SBI जेव्हा ते करत आहे आणि आधीपासून मी ते बघितलेलं नाही. मान्य आहे, SBI करत आहे, पण तुम्ही कोषाध्यक्ष आहात, तुमच्याकडे सगळं कंट्रोल आहे, तुम्ही हिशोब बघू शकत होतात, प्रत्येकाला विचारू शकत होतात. म्हणजे चंपतराय यांना बघतच होतो. पण चंपतराय यांची हलगर्जी झाली, त्यांना विचारू शकत होतात का हलगर्जी झाली, अनिल मिश्रा यांना विचारू शकत होतात का हलगर्जी झाली, पण तुम्ही त्यांच्याबद्दल स्पष्ट भूमिका घेतच नाही. त्यांनी काय, आणि तुमच्याबद्दल पण तुम्ही सांगत नाही की माझा दोष आहे म्हणून. त्यामध्ये माझी काही भूमिकाच नाही आहे. महाराज असं म्हणता येईल का आंधळचं सूत्रपीठ खाते अशी अवस्था होती का? अशी व्यवस्था काही दिवस त्या लोकांनी करून टाकली. महाराज, मुद्दा असा आहे, ह्या निधीचा वापर खासदार फोडण्यासाठी केला गेला इथपर्यंत आरोप झालेले आहेत. कशा करता? खासदार फोडण्यासाठी शिवसेनेचे ऑन रेकॉर्ड आहे ते सगळं. हे मान्य आहे का तुम्हाला? अजिबात नाही. हे सगळं काय यासाठी या निधीच्या चोरीशी कुठल्याही राजकीय पक्षाचा संबंध आहे किंवा एखाद्या संघटनेचा संबंध आहे असल्या प्रकारचं कुतर्क करणं हे सगळं केवळ अव्वाच्या सव्वा गप्पा ठोकण्यासारखं आहे. महाराज, तुम्ही जो आकडा सांगितला 3 कोटीपर्यंतचा घोटाळा असू शकतो, मी आज 5 सांगितलं. हा ठीक आहे. तर याच्या संदर्भात तुम्ही काही श्वेतपत्रिका काढणार आहात का की किती? हे बघा, एसआयटी चौकशी करते आहे. एसआयटीच्या आधी आम्ही शहाणपण करावं काय? एसआयटीच्या आधी आम्ही करावं काय? जेव्हा एसआयटी चौकशी करते आहे त्यात माझे अंदाज थोडं बहुत चुकण्याची पण शक्यता आहे. त्यामुळे आम्ही त्यामध्ये यालाच म्हणतात ते प्रभावित करणं, हे असं प्रभावित करणं मी करणार नाही. पण किमान तुम्ही जवळचं मांडला तर लोकांमधला जो संभ्रम आहे की अशी काही तिथे निधीची दानाची चोरी झाली, तिथल्या वस्तूंची चोरी झाली, या संदर्भात तुमच्याकडून काही ऑफिशियल डिक्लेरेशन? हे बघा, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे कशा प्रकारच्या पराच्या कावळ्या करणाऱ्या गप्पा चालतात बघा. एक स्वर्णांकित रामचरित मानसाची पोथी होती, म्हणजे रामायणाची, आणि एक चांगले सुबक असे बनवलेले कावळा म्हणजे त्यानं काकभूषिल्ली, त्या रामायणात एक महत्व आहे. एक चांगला बहुमूल्य हार, रामाच्या पादुका ज्याच्यावरती रामाची पदचिन्ह अंकित आहेत, फार छान आहेत त्या. इतके दिवस ते मीडियामध्ये चाललं, ये कहाँ गया वो कहाँ गया, ज्यांनी ते दान केलं त्याच्याकडनं काहीतरी बदवून घेतलं आणि त्याला पण वाईट वाटण्याची स्वाभाविक गोष्ट होती. त्यांनी पण ते सांगितलं की वो कहाँ गया. आम्ही 22 तारखेला जेव्हा मीटिंग झाली, तर चुकलो मी, 6 तारखेला जेव्हा मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये 2926 अशा प्रकारच्या बहुमूल्य वस्तूंचं रजिस्टर सगळ्या प्रेस समोर ठेवलं.
2926 आणि ते सगळं ठेवून त्याला सांगितलं यातलं कुठल्याही पानाचा कुठलाही फोटो तुम्ही घ्या, तुम्ही तपासून बघा. सर्वांच्या समोर ठेवलं आणि ज्या रामायणाच्या चोरीबद्दल गप्पा चालल्या होत्या ते रामायण तिथे आणून ठेवलं. ज्या बहुमूल्य हाराबद्दल चाललं होतं तो हार तिथे आणून ठेवला. ते काकभूषुंडी तिथे आणून ठेवले आणि रामाच्या त्या पादुका त्या पण तिथे आणून ठेवल्या. ज्यांच्याबद्दल चर्चा चालली होती अशा 4-5 वस्तू आम्ही आणून ठेवल्या आणि आवाहन केलं की ज्या दानदात्याला कुठल्याही प्रकारची शंका असेल हे लिहून दिलं बरं का. आणि प्रेसमध्ये पण मी सांगितलं त्यांनी यावं आणि खुशालपणे आम्हाला त्याचं त्याने दान दिल्याचं सांगावं आणि ती वस्तू तिथे सुरक्षित आहे की नाही हे बघावं. मी तुम्हाला आणखी एक पत्र आता देतो आहे, ते आलं की नाही? पत्र देतो किती नंतर त्यात आहे इतका मोठा कांगावा केला गेला, नंतर मिळेल. इतका मोठा कांगावा केला गेला की सिंधी समाजानं 1-1 किलोच्या 200 चांदीच्या विटा दिल्या आणि त्या कुठे गेल्या त्या मात्र त्याला आकडे फुगवून आणि असंच चाललं होतं सगळं रामायण. आम्ही सिंधी समाजाला एक पत्र लिहिलं, नाही सिंधी समाजाचं आम्हाला स्पष्टीकरण मागण्याकरता एक पत्र आलं. ते पत्र 26 जुलैला आलं, चुकलो 26 जूनला आलं. त्याला 1 जुलैला आम्ही उत्तर दिलं आणि ते उत्तर मिळाल्यानंतर त्यांनी आम्हाला एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये वी आर टोटली सॅटिस्फाईड हे सांगितलं. त्यांनी एक क्लिप पण काढली, तुमच्याकडे ती आली असेल तर बघा. पण त्यामध्ये त्यांच्या अध्यक्षांनी सांगितलं आम्ही ट्रस्टची क्षमा मागतो की आम्ही चुकून अशा प्रकारचं बोललो. आता फक्त आम्हाला एकदा सगळ्या 200 लोकांना रामाच्या दर्शनाकरता येण्याची परवानगी द्यावी असं त्यांचं आलेलं पत्र मी तुम्हाला आता सगळ्यांना देतो आहे. हे सगळं ठीक आहे, पण हे जे घडलं त्याच्यात तुम्ही स्वतःबद्दल काय पाहता, म्हणजे तुमचा याच्यामध्ये दोष आहे का किंवा तुमची जबाबदारी किंवा तुम्ही तुमचं काम नीट केलं नाही असं तुम्ही स्वतः मानता का? म्हणजे मी असं मानत नाही, पण एक गोष्ट अशी आहे की जेव्हा ते घडलंय आणि कोषाध्यक्ष पदावरती माझं नाव आहे तेव्हा मला त्याची अत्यंत मोठी खंत आहे, इतकं मात्र मला सांगितलं. स्वामीजी, या प्रकरणानंतर अयोध्येमध्ये जी काही येणारे भाविक आहेत त्यांच्या संख्येत घट झालेली आहे, तर त्याबाबत तुम्ही लोकांना पुन्हा आव्हान काय करतात आणि लोकांचा विश्वास परत कसा या सगळ्या कामगिरीवर? या सगळ्या लोकांचा पुन्हा विश्वास निर्माण होईल अशा प्रकारचं वातावरण सगळ्या देशामध्ये निर्माण केल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. आता पण जी काही तिथे आपल्याला घट झाली दिसते ना, पावसामुळे निर्माण झालेल्या रस्त्यांच्या सगळ्या समस्या याच्यामुळे झालेली आहे. या असल्या गोष्टींचा परिणाम फारसा होत नाही. दानचोरीचा परिणाम होत नाही लोकांवरती, झाला असेल 5-1% झाला असेल, होणार नाहीच असं नाही म्हणतायत, पण लोकांना ती एकदम घटून गेली संख्या वगैरे वगैरे हे असलं काही. स्वामीजी क्या कहेंगे खास करके जो बैठक पार पडली एकदम मराठी पण नाराजी व्यक्त करण्यात आली या सगळ्या कशाची चोरीच्या संदर्भात जी काही घटना घडली त्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील नाराजी व्यक्त केलेली त्यांच्या बैठकीत. अरे नाराजी काय व्यक्त करायची आहे? मी तुम्हाला आता लिहून दिलेल्या पत्रकात तुम्ही वाचा आणि आम्ही आमच्या ट्रस्टमध्ये पण हे सांगितलं आणि त्या दिवशी पहिल्या दिवशी प्रेस कॉन्फरन्समध्ये पण मी सांगितलं की आम्हाला धक्का बसला, आमच्या वेदना अत्यंत जास्त आहेत, आम्ही लज्जित झालो आणि मराठीत बोलायचं तर आमची मान शर्मेनं खाली जाण्यासारखी स्थिती झालेली आहे. त्यामुळे नुसती नाराजीचा प्रश्न नाही आहे, हा अतिशय मोठा अपघात अशा प्रकारचा झालाय. तो रामाच्या ठिकाणी व्हायला नको होता आणि त्या ठिकाणी आम्ही जबाबदार असताना झाला. त्यामुळे त्याचे दोषी आम्ही आहोत. आम्ही प्रायश्चित्त केलं पाहिजे आणि याचं परिमार्जन करून आम्ही या सगळ्या गोष्टींची पुनरावृत्ती कधीच होणार नाही अशा प्रकारचं आदर्श राम मंदिर उभं करून दाखवलं पाहिजे.
ही सुद्धा जबाबदारी आता प्रायश्चित्त म्हणून तुम्ही राजीनामा देणार का? प्रायश्चित्त म्हणून तुम्ही राजीनामा देणार का? प्रायश्चित्त म्हणून राजीनामा देण्याची अजिबात आवश्यकता नाही, मी तो देणार नाही. काय घेणार? प्रायश्चित्त स्वरूप काय असेल तुमच्या? प्रायश्चित्तातली पहिली गोष्ट अशी आहे, आम्ही आमच्या ज्या काही चुका तिथे घडलेल्या असतील त्या सगळ्या चुका पुन्हा घडणार नाहीत याची व्यवस्था करणं, त्या व्यवस्थेला आम्ही लागलोय. सध्या उपाययोजना ऐकून घ्या. प्रायश्चित्त काय करणार आहे? आपल्याकडून काही चुकलं असेल तर आपण त्याचं प्रायश्चित्त करतो, म्हणजे स्वतःला त्रास करून घेतो ना काहीतरी. मी त्या दिवसापासून माझं जपजाप्य वाढवलेलं आहे रामाकडे क्षमायाचना करण्याकरता. आणि दुसरी गोष्ट सांगतो, आता त्या ठिकाणी तुमच्या सोयीकरता ठीक आहे. महाराज देवाच्या दरबारात ऐकून तर घ्या, मला एक उत्तर ऐकून घ्या. महाराज ऑडिट होणार आहे का? ऑडिट ऐकून तर घ्या ना, एका गोष्टीचं उत्तर द्या. आणि त्या ठिकाणी अनुष्ठान चालू आहे रामायणातल्या विशिष्ट मंत्रांच्या पाठाचं. आणि तिथे रामाच्या परिसरात, मंदिराच्या परिसरात आणि परिसरात इतके सगळे लोक बसणार नाहीत म्हणून बाहेर अशा प्रकारची सगळी आम्ही अनुष्ठानांची व्यवस्था केली आहे. कारण अशा प्रकारच्या कुठल्याही अपराधाकरता क्षमायाचनासाठी विष्णू सहस्रनामाचे पाठ, रामाचे पाठ, रामरक्षेचे पाठ ही सगळी प्रायश्चित्त सांगितलेली आहेत ती आम्ही करतो. या प्रायश्चित्तामुळे चोरांची मानसिकता बदलणार आहे का? मुळात त्यांनी चोरी केली, यानं चोरी ही कृती आहे, एक प्रवृत्ती आहे, विकृती आहे. या असल्या पाठ केल्याने त्यांची प्रवृत्ती बदलणार आहे का? मुळात आपल्याला सिस्टम एकदम स्ट्रॉंग केली गेली पाहिजे. मी सांगताना पहिल्यांदा हे सांगितलं की आम्ही आमची सिस्टीम स्ट्रॉंग करणं हे पहिलं परिमार्जन आहे. नंतर या गोष्टी मी सांगितल्या. त्यामुळे आमच्या सुधारणा न करता आम्ही नुसतं ते मंत्र आणि जपजाप्यानं प्रायश्चित्त करून टाकू असं नाही आहे. काय बदल केले सिस्टीम मध्ये? काय बदल केले सांगतो. तिथे गेल्यानंतर सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करताना आमच्या ज्या लक्षात गोष्टी आल्या, पहिली गोष्ट आतमध्ये जाणाऱ्याचा ड्रेस कोड असायला हवा होता. आणि कुठेही अशा प्रकारची मोजणी करताना ड्रेस कोड ज्याला देतात त्या ड्रेसमध्ये खिसे वगैरे नसतात. त्यामुळे खिसे नसलेल्या त्या ठिकाणी ड्रेस कोड आम्ही लागू केला. पहिली गोष्ट, कुठल्याही प्रकारे कुठल्याही कोपऱ्यामध्ये असलेला सीसीटीव्ही कॅमेरा बंद करता येणार नाही किंवा त्याच्या आड उभं राहून काही करता येणार नाही, ते आम्ही व्यवस्थित केलं. दुसरी गोष्ट, तिसरी महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. हे सगळं जे चाललं होतं ना, चोरी मारीचं कांड, त्याला एक फार मोठं कारण झालं होतं. तिथे टेबलावरती बसून, म्हणजे टेबल खुर्चीवरती बसून टेबलावरती कॅश काउंटिंग होत होतं. याचा गैरलाभ कसा घेता येतो? एखादं बंडल अशा प्रकारे घेतलं आणि टेबलाच्या खालीच खिशात टाकलं, अशा प्रकारचं होतं. ते सगळं बंद करण्याकरता आम्ही सतरंजा टाकून सतरंजावरती मोजणं चालू केलं. आणखी पण एक गोष्ट आहे, त्या सगळ्या मोजणीच्या वेळेला ट्रस्टच्या वतीनं 2 लोक आणि SBIच्या वतीनं 2 लोक हे तिथे कायम असतील आतमध्ये, अशा प्रकारची सगळी व्यवस्था आम्ही केलेली आहे. बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाची झडती घेणं, झडती असं थोडा जास्त हे आहे, चाचपणी घेणं म्हणून ते करावं लागेल. नाही, मी शब्द फक्त सांगतो, ते आम्ही करतोच आहे. तर येताना जाताना त्यांची झडती घेऊन तपासणी करून मग त्यांना सोडणं, हे सगळे आम्ही सुरू केलेले आहे. महाराज तुम्ही सांगितलं सीसीटीव्ही बंद होते असं तुमच्या बोलण्यात आलं, म्हणजे बंद नव्हते राव, मी ऐकून घ्या ना. तुम्ही जसं आता म्हटलात की राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही, पण SITने पण कोषाध्यक्ष पदाची जबाबदार व्यक्ती म्हणून दोष त्यांच्या रिपोर्टमध्ये ठेवला, तर तेव्हा राजीनामा देणार का? विचार करेन. SITचं म्हणणं काही ब्रह्मवाक्य नसतं. आय विल हॅव माय ओन से. SITला ते प्रूव्ह करावं लागेल. नाही महाराज, तुम्ही आता बिल्डिंगचं भैया रुको नहीं, ये मेजोरिटी है यहाँ लोकशाही. मैंने कहा ना, मैं आपके लिए हिंदी में बात. सब्जेक्ट नेशनल है, उसके लिए हम नेशनली मैं तैयार हूँ. अभी इनसे पूछ लो, मराठी अभी मैं हिंदी में बोलता हूँ. अभी आप पूछिए. महाराज जी क्या कहेंगे? अभी कोई मराठी में नहीं पूछेगा. जो आरोप
लगे, चंदा चोरी के आरोप लगे, जिसके बाद SIT हुई और चंपत राय जी ने इस्तीफा भी दिया। आपको आपके बारे में भी कहा जा रहा था कि आप नैतिकता के आधार पर इस्तीफा दे रहे हैं, क्या उसमें सच्चाई है, इसके बारे में बताएं। मैंने आज सब आप लोगों को इसलिए याद किया कि कल पूरे देश के मीडिया में कोषाध्यक्ष ने भी इस्तीफा देने का मन बनाया है, ऐसी वार्ता आने लगी। इसके कारण अनेक लोग आहत भी हुए, मुझे मैसेज और फोन भी आने लगे। ये वार्ता निराधार है। किसी प्रकार से भी इस्तीफा देने का, त्यागपत्र देने का विचार भी मैंने अपने मन में लाया नहीं है, न उसकी मैं आवश्यकता अनुभव भी करता। क्या कारण रहे इस तरह की जो भूल हुई भगवान श्री राम के मंदिर में, जो पूरी श्रद्धा और आस्था का विषय है पूरे हिंदू समाज का। अपने श्रद्धा के लिए लोगों ने अनेक परिश्रम दिए, जान दी, तन मन धन से वो भगवान श्री राम के मंदिर के लिए लड़ रहे थे। ऐसे में ही इस तरह की चोरी होना, ये इसको किस तरह से देखते हैं आप? किस पाप को आप बोलेंगे कि ये हुआ है? इस बात का उल्लेख हमने आरंभ से किया है। दिनांक 6 की बैठक में हम लोगों ने तो इस प्रकार से सबसे मिलकर के कहा है कि जो कुछ हुआ है वह हमें अत्यंत दुखी कर रहा है। हम आहत हैं, हम लज्जित हैं। ऐसा होना नहीं चाहिए था, ऐसा कभी होगा ऐसा हमने सोचा भी नहीं था, और इसलिए हमारे अंतःकरण की वेदना अपार। आपको नहीं लगता स्वामी जी कि ये राम भक्तों की आस्था पे जो कुछ भी हुआ एक बड़ी चोट है और इसको वापस से रिवाइव करना काफी मुश्किल होगा? निश्चित रूप से ये राम भक्तों की आस्था पर चोट है और श्रद्धा के ऊपर यह किया गया एक षड्यंत्र है, और इसको दूर करने में समय लगेगा, ये बात निश्चित है, लेकिन वो दूर हम करेंगे। कैसे करेंगे? ये हमारा दायित्व है। कैसे करेंगे वो? उसके लिए जो व्यवस्थाएं हैं, इन व्यवस्थाओं को पहले बदलना पड़ेगा, उनमें सुधार लाना पड़ेगा। मैं उस दिन से इन सब बातों में लगा हूँ, और वहाँ पर ये सब जो घटना घटी, इसके लिए वहाँ पर जो ढिलाई थी, शिथिलता आ गई थी, उस शिथिलता को दूर करना आवश्यक था। शिथिलता में क्या क्या था ये बतलाता हूँ। सबसे पहली बात तो ये थी कि जहाँ पर भी इस प्रकार का चढ़ावे की गिनती करने का काम होता है, वहाँ ऐसा काम करने वालों का एक ड्रेस कोड होता है। उन लोगों को एक विशिष्ट वेश परिधान करना होता है जिनमें जेब नहीं होती है, और जाते आते समय उनकी जांच होनी चाहिए, जिसको फिस्किंग बोलते हैं, वो होना चाहिए। वो नहीं होता था, कभी कभी होता था, वह हमने अब रोज कंपल्सरी कर दिया है। ड्रेस बदल गए, उनका फिशिंग आरंभ हो गया, जाते आते दोनों समय हो गया। तीसरी एक महत्वपूर्ण बात थी, मैंने ये देखा कि ये गिनती जो होती थी टेबल के ऊपर होती थी, और टेबल के ऊपर नोटों को रख करके यदि कोई कुर्सी पर बैठा है तो एक आध बंडल निकाल करके अपने जेब में डाल लेना, ये स्वाभाविक और उसके लिए सहज हो जाता है। इसलिए इस बात को हम लोगों ने बंद कर दिया तुरंत, और दरी पर बैठ करके, नीचे बैठ करके ये सारा काउंटिंग होता है। एक बात और भी थी, हम लोग इस पे ज्यादा आश्वस्त इसलिए भी हो गए थे कि यह SBI के अंतर्गत दिया हुआ काम था, और स्टेट बैंक ऑफ इंडिया ये गवर्नमेंट ऑफ इंडिया का प्रोजेक्ट है, और शासकीय होने के कारण जिम्मेदार संस्थान है। अब देखो, वहां पर गिनती करने वाले जो लोग हैं, उनमें से जो लोग आज जेल में हैं, वे भी और बाकी भी सभी जो एम्प्लॉयज है वो SBI के हैं, वे ट्रस्ट के एम्प्लॉयज नहीं हैं। तो जब मैं किसी को एम्प्लॉयमेंट देता हूं तो वह उसके लिए योग्य है कि नहीं, ये देखना किसका काम होता है, बोलो। ये उन्होंने किया नहीं। अच्छा, वहां पर रोज कम से कम 2 लोग तो भी ऑब्जर्वेशन के लिए होने चाहिए थे। बाकी लोग गिनती कर रहे हैं, लेकिन गिनती करने वालों को ऑब्जर्व करने वाले भी तो कोई होते हैं ना।
अरे हमारे कोई मंत्री, प्रधानमंत्री या मुख्यमंत्री बात कर रहे होते हैं, वो अपनी बात में है, लेकिन उनकी सुरक्षा के जो लोग होते हैं वो चारों ओर निगरानी करते हैं। उसी प्रकार वहां पर भी कुछ हो नहीं रहा है ना, इतना ऑब्जर्व देखने मात्र वाले कुछ लोग होने चाहिए थे। अब हमने SBI के 2 और हमारी ओर से 2 ऐसे 4 लोगों की व्यवस्था वहां पर कर दी। अपनी चंपत राय जी से चूक हुई, ऐसा आपने मराठी में जब आप संबोधित करते थे आपने कहा, तो क्या और भी लोग जिम्मेदार हैं या फिर चंपत राय जी को ही पूरा तरीके से जो शब्द है बलि का बकरा बना दिया गया? नहीं, देखो चंपत राय जी की असावधानी हुई ये तो मैंने कहा है, लेकिन चंपत राय जी ने भी यह काम हमारे दूसरे न्यासी जो अनिल मिश्रा जी डॉक्टर रहे, उनके लिए सौंपा हुआ था और वो इस काम को देख रहे थे, उनके द्वारा भी यह असावधानी हो गई। आपके इस्तीफे की जो बात हुई तो आप जी, आपके इस्तीफा की जो न्यूज आई कि आप इस्तीफा दे रहे हैं या मन में है आपके, उसको आप सिरे से खारिज कर रहे हैं? मैं इसको सिरे से खारिज कर रहा हूँ। ये कपोल कल्पित है, ये झूठ है, ये अनावश्यक भी है और ये इस स्थिति में योग्य भी नहीं है। तो आपको नहीं लगता कि आपके पद पे बने रहने से जो SIT की जांच है उस पर प्रभाव पड़ेगा या उस पर प्रभावित हो, जांच पूरी तरह से प्रभावित होगी? सत्य की खोज के लिए जो कोई जांच जहां भी कर रहा होगा, मैंने आज तक किसी भी स्थान पर उनको प्रभावित करने का प्रयास नहीं किया। वहां पर भी सब लोग इस बात को जानते हैं कि मैं कभी भी जांच को प्रभावित नहीं करूंगा, क्योंकि जांच करने वाले उन लोगों की जांच कर रहे हैं जिन्होंने राम जी के साथ द्रोह किया है, राम भक्तों के साथ द्रोह किया है। हम भी तो चाहते हैं कि ये जांच अच्छी होनी चाहिए और जो लोग इसमें अपराधी हैं उनको दंड भी मिलना चाहिए। तो अब तक की जो जांच हुई SIT की, उसको लेकर आपके क्या विचार है? देखिए, SIT का अंतरिम रिपोर्ट हमारे पास आया, पूरा रिपोर्ट हमारे पास नहीं आया है। अंतरिम रिपोर्ट जो आया है उसको हमने ठीक से देखा है और हमें ऐसा लगता है कि उनकी जांच सही दिशा में चली है। अगर SIT